नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येत असतो। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याच्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या लव जिहाद आणि धर्मांतर प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विश्व हिंदू रक्षा परिषदेनं नवरात्रीच्या निमित्तानं ऑपरेशन कलावा नावाची नवीन मोहीम सुरू केली आहे। या पुढाकाराचा मुख्य उद्देश धर्मांतर आणि लव जिहादचा शिकार झालेल्या बहिणींची सुरक्षा करणं आणि त्यांची घरवापसी सुनिश्चित करणं हा आहे। यासाठी संघटनेनं नवदुर्गा टास्क फोर्स तयार केला असून एक धर्मांतर काउन्सेलिंग सेंटरसुद्धा सुरू केलं आहे। हा पुढाकार त्या बहिणींना सशक्त करेल ज्या फसवणुकीच्या शिकार झालेल्या आहेत आणि त्यांना पुन्हा सनातन धर्माशी जोडलं जाईल। विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं, ऑपरेशन कलावा अंतर्गत 9 महिलांची टीम तयार करण्यात आलेली आहे, ज्याला नवदुर्गा टास्क फोर्स असं नाव दिलं गेलं आहे। या महिलांना राज्यभर काम करण्याकरता विशेष प्रशिक्षण दिलं जातं। ही टीम लव जिहाद आणि धर्मांतराच्या शिकार झालेल्या महिलांची ओळख पटवून त्यांना जागरूक करेल। या मोहिमेचा उद्देश हजारो सनातनी बहिणींना जोडणं आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणं असा आहे। विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रिंकी गुप्ता म्हणाल्या, या मोहिमेत टास्क फोर्स 5 मुख्य बिंदूंवर काम करणार आहे, जेणेकरून लोकांना लव जिहादपासून वाचवता येईल। नकली सोशल मीडिया प्रोफाईल किंवा फेक आयडींपासून सावध राहण्याबाबत लोकांना जागृत करणं, अनोळखी लोकांसोबत वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करणं, धर्माशी संबंधित विचित्र प्रश्नांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला देणं, जर कोणी तुमचा धर्म किंवा संस्कृतीबाबत अनपेक्षित प्रश्न विचारले असतील तर त्याबाबत सावधगिरी बाळगण्याचं मार्गदर्शन करणार, धर्मांतरासाठी दबाव देण्यात आल्यास घाबरून न जाता कुटुंबातील ज्येष्ठांकडून सल्ला घेण्याचा सल्ला देणं, लव जिहाद किंवा धर्मांतराचा शिकार झाल्यास त्वरित विश्व हिंदू रक्षा परिषदेशी संपर्क साधण्याचं आवाहन करणं। या मोहिमेचा उद्देश फक्त जागरूकता वाढवणं नाही, तर बहिणींना प्रत्यक्ष मदत करणं हा देखील आहे, ज्या या षडयंत्रात फसलेल्या आहेत। विश्व हिंदू रक्षा परिषदेच्या हेल्पलाईन नंबरवर आत्तापर्यंत 5000हून अधिक तक्रारी आलेल्या आहेत, त्यापैकी 1000 तक्रारींचं समाधान झालं आहे। यामुळे स्पष्ट होतं की हा पुढाकार समाजातील एक मोठी गरज पूर्ण करत आहे। मद्रास हायकोर्टानं तामिळनाडूमधील तिरुनेलवेली येथील 1100 एकर जमिनीवरील मशिदीचा वक्फ मालमत्तेचा दावा फेटाळून लावला आहे। कोर्टानं स्पष्ट केलं, मशिदीस केवळ 2.34 एकर जमीन मिळण्याचा अधिकार आहे, जी 1712मध्ये मदुराईच्या राजानं दिलेली होती आणि याचा उल्लेख एका तांब्याच्या पट्टीवरील शिलालेखात आढळलेला आहे। मशिदीनं 2011मध्ये वक्फ ट्रिब्युनलमध्ये केस दाखल करून दावा केला होता की तिला सुमारे 1100 एकर जमीन वक्फ मालमत्तेच्या स्वरूपात मिळालेली आहे। ट्रिब्युनलनं 2016मध्ये मशिदीच्या बाजूने निकाल दिला। यानंतर सरकारनं 2018मध्ये ट्रिब्युनलच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं। सरकारनं सांगितलं की मशिदीस कोणत्याही जमिनीचा हक्क नाही, कारण ती जमीन आधीच रय्यतवारी जमीन म्हणून घोषित करण्यात आलेली आहे आणि गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी वाटली गेलेली आहे। सरकारनं कोर्टात हेही स्पष्ट केलं की या जमिनीत 362 लोक शेती करत आहेत आणि त्यांच्याकडे वैध पट्टे आहेत। तसंच 1966मध्ये इनाम कायद्याअंतर्गत ही जमीन सरकारच्या नावावर करण्यात आली होती आणि आता 362 शेतकरी शेती करत आहेत। यावर कोर्टानं मान्य केलं की 1712मध्ये राजाने मशिदीसाठी जमीन दिली होती आणि याची खात्री जुन्या नोंदीमधून आणि 1925मध्ये ट्रान्सक्राईब झालेल्या तांब्याच्या पट्टीवरून होते, पण त्या पट्टीत केवळ 75 कोटा जमीन नमूद आहे, जी हिशोबानं 2.34 एकर होते। त्यामुळे कोर्टानं सांगितलं की मशिदीस फक्त तेवढ्याच जमिनीचा हक्क आहे। कोर्टानं हेही नमूद केलं की 2011मधील दिवाणी प्रकरणात मशिदीचा 1100 एकरपेक्षा जास्त जमिनीवरील दावा हा आधुनिक सर्वे नंबरवर आधारित होता।
पण 1712च्या अनुदानात किंवा 1952च्या निर्णयात त्याचा कोणताही उल्लेख नाही. कोर्टाला असा कोणताही पुरावा मिळाला नाही की या जमिनीचं सर्वेक्षण कधी झालं किंवा त्या मदुराई संस्थानाच्या मूळ अनुदानाशी अधिकृत कोर्टाला असा कोणताही पुरावा मिळाला नाही की या जमिनीचं सर्वेक्षण कधी झालं किंवा त्या मदुराई संस्थानाच्या मूळ अनुदानाशी अधिकृतरित्या कधी जोडल्या गेल्यात. मद्रास हायकोर्टानं ऐतिहासिक कागदपत्र आणि पुरावे तपासून सविस्तर सुनावणीनंतर हा निकाल दिलाय. कोर्टानं स्पष्ट केलं की इतिहास जेव्हा प्रामाणिक दस्तऐवजांच्या म्हणजेच तांब्याच्या पत्रांसारख्या आधारानं समोर येतो तेव्हा खोटे दावे टिकू शकत नाहीत. इंदूरमधील खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हिंदू महिलेनं 3 जणांवर धमकावून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केलाय. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे. लग्नानंतर काही वर्षांनी त्या महिलेला तिच्या पतीनं सोडून दिलेलं होतं. त्यानंतर ती आपल्या मुलांसह इंदूरमध्ये राहू लागली. याच काळात तिची तबस्सुम बानोशी ओळख झाली. तबस्सुम बानोनं तिला बाबा शाहिद शेख याच्याशी भेट घडवून आणली. महिलेनं पोलिसांना सांगितलं की बाबा शाहिद शेख यांनी तिला अडचणींमधून मुक्त करण्याचं आश्वासन दिलं. ताईत पाणी आणि राख पिण्यासाठी सुद्धा भाग पाडलं. जेव्हा महिलेनं हिंदू पूजा पाठाबाबत सांगितलं तेव्हा बाबानं धमकी दिली, तोपर्यंत कोणतंही औषध किंवा ताईत परिणाम करणार नाही जोपर्यंत तू इस्लाम धर्म स्वीकारत नाहीस. महिलेनं पुढे आरोप केला की तबस्सुम बानो ही जी सस्पेंडेड झालेले डेप्युटी कलेक्टर मोहम्मद सिराज यांची पत्नी आहे. ती सतत तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत होती. आरोपींनी सांगितलं जर ती इस्लाम स्वीकारेल तर तिच्या मुलीचं लग्न साहिल पठाण नावाच्या मुस्लिम युवकासोबत लावून दिलं जाईल. महिलेनं असंही सांगितलं. जेव्हा तिनं याला विरोध केला तेव्हा आरोपींनी तिच्या आणि तिच्या मुलांच्या बदनामीची तसंच जिवे मारण्याची धमकी दिली. सध्या पोलिसांनी महिलेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे तिन्ही आरोपींवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुप्रीम कोर्टानं 22 सप्टेंबर रोजी तामिळनाडू सरकारकडून दिवंगत मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचा पुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक निधीच्या वापराविरोधातील याचिका फेटाळलेली आहे. हा पुतळा तिरुनेलवेली जिल्ह्यातील वेल्यूर डेली व्हेजिटेबल मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसवला जाणार होता. सरकारनं यासाठी कांस्य धातूचा पुतळा आणि नावफलक लावण्याची परवानगी मागितलेली होती. सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं त्यामध्ये जस्टिस विक्रमनाथ आणि प्रशांत कुमार मिश्रा यांचा समावेश आहे. त्यांनी सुनावणी दरम्यान असं म्हटलं की ही परवानगी ग्राह्य धरता येणार नाही. आपण आपल्या नेत्याच्या गौरवासाठी सार्वजनिक निधी का वापरता असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. न्यायालयानं तामिळनाडू सरकारला आपली विशेष परवानगी याचिका मागं घेण्याचा आणि गरज भासल्यास मद्रास हायकोर्टातून दिलासा मागण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं मद्रास हायकोर्टाचा पूर्वीचा आदेश हा कायम ठेवला, ज्यात सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसवण्यास मनाई करण्यात आलेली होती. मद्रास हायकोर्टानं याआधीच निर्णय दिला होता की सरकार सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसवण्याची परवानगी देऊ शकत नाही. कोर्टानं असं सांगितलं की असे पुतळे प्रामुख्यानं वाहतूक कोंडी आणि नागरिकांना गैरसोयीचं कारण ठरतात. आपल्या निर्णयात कोर्टानं म्हटलं सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसवण्याची परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होतात, ज्यामुळं सर्वसामान्य जनतेला अडचणीला सामोरं जावं लागतं. संविधानानुसार नागरिकांच्या हक्काचं संरक्षण हे राज्याचं कर्तव्य असल्याचं सुद्धा न्यायालयानं म्हटलं. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.